नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कशा आहात? मस्तच ना? असेच राहा. चला तर मग आज आपण घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतचा 16वा 17वा आणि 18वा अध्याय. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त. भुरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीस होत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्राती राजपूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करीत व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ते ऐकली कानी. तेव्हा भाव धरून मनी नमस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अप्पूचा व्यापार करीत. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या स्वांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासे द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त त्यास यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर. अप्पूचा भाव वाढला नफा व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आले आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ साप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवंग सर्व अक्कलकोट. जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. तेव्हा समर्थ तयानी शिवराम मारुती ऐसी नामे. दिदली त्रिवंगासी अन्न मंत्र दिदले. पंडित राम म्हटले गजानन शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवंगाजवळी बोलविले. तिघासे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात तोय पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्वदेव नमस्कारम केशवा प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन मंग पंडिताजवळ घेऊन. एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचार आले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवणे तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवंगा एके अवसरी उभे राहून जोडले करी ज्ञाने आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तके त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यावरती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणे जोळून समर्थे तयासी दिदली. ते घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन या आता सत्वर लुटवी आपला संसार. मोह लोभ अनुमात्र चित्ते तू आन धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेविले
तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवणी विनविती जोडून कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशा तेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तेचे स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिला कमाटी पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले होते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याचे कीर्तन चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायान्न स्वामी सुत नेनदे स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहुणे दुःखित झाले अंतकरणे ते लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेच्या समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भौसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आले उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिशाचाला लागले थोर माझे दूर नोहीचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तविकरित हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाला मठ होते कमाटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एकदा भक्तनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामीसुता परितयाच्या चिंता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसी कोणे एके समयासी नागर नाजोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे भर चरण वंदिती स्तवन करती तयांचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवाने स्वामीची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी असो आले समर्थासी पाहुण्या स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतं विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी तची दर्शन त्यासी समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खून सांगते ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभीला प्रेमळ वचन जे करुणार असे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी पार्थुनी आनावे पाहुण्या समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावण्या वेगेसी मिट्टी चरणी घातली निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविला अक्कलकोटी तो अवसरी बहुत होते सेवकरी परिसमर्थाची प्रीत खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रदिन ते समर्थापुढे करती भजन पायी खंडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालुनी एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकाने आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाहे त्यासी स्वामी
बिन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत. ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असेस त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईसी पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सनिधानावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस चलत असे. मग सांगती समर्था घालोनी पेटीत त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. त्या तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसून दिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो नाला अक्कलकोटा जीवित पूर्वी न होई केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळाळतील. अक्कलकोटी त्या देणे समर्थ करती विचित्र करणे. बसले स्नान करोनी परिगंधन लावेती. भोजनात न उठती धरणीवर अंग टाकती. कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तारा. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परान्न पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीते आकांता. तो दुःखद समयवर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थात. सुत आपुला भक्त असूनी अकाली पावला का मरण. मग समर्थी हे जे चरण त्याचे तारण होय कसे. समर्थ बोलले तेसी उलंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बाळेची मंगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदोदी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. ते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. भाविक भक्त परिसोत सप्तदशो अध्याय गौडहा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकार ऐसा प्रश्न सेवेकरी करीतात ती समर्थात. तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरासी. अधिकार नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळ. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. स्वामीच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी. लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा आमची अभिमान. त्यांची शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाले असी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करीत दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होत रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठव दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञानी तशा शरीर समाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ व्रत ऐकोनी म्हणती द्यावे पाठवूनी. बाळा आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात स्वामी तुमचे काय केले. आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरा सांगती त्यासी मुंबईस पाठविती.
ब्रह्मचार्याची आज्ञा करती त्यासी यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कंपनी जोडी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावीहून गादीसी चालवावी आपण. दादा जरी आज्ञा होता तरी ऐशी करीत गोष्टी करिता. नकार मनेची समर्था न रुची चिंता त्याची. यापरी ब्रह्मचार्याने पाहिले खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव. दादांच्या मोर्चले आणून सत्वर धरा म्हणती त्यावर. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चिंता. हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेले ते. ज्ञानगुरुची महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून वृत्ती काकूबाई दचकलीची. ती म्हणे समर्थ दादाप्रती वेडकचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोले तेसी जे बरे वाटेल आम्हासी. तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतकेच पुरे झाले. ऐकून आयशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खिडा माझे सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पीडित अस्वस्थे. परी समर्थे समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी तिपेक्षेसी. ते पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलविले काय सांगतले तयासी. अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जनिनी जवळ पातलं. ऐसे बाईने पाहून क्रोधविष्टांत करणं. म्हणे तुझे हे कारण करणी लोकवाद कारण. ऐकोनी मातेची उतकी दादा तिज प्रती बोलती. ऐक तुच्छ सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकुनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसाई होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. येथे श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संत सदा प्रसूत प्रेमळ परिसुत अष्टदशोध्याय गौढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.